यो यो गाइस. शिवाजी महाराज के जय. हॅलो गाईज, आता आपण आलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी आणि आता इथं आपण थांबलेलो आहोत हॉटेलच्या इथे. आणि आता वडापाव खाऊन जाणार आहोत इथं. आणि हा बघा हॉटेलचा, इथं खाऊन आपण जाऊया. गाईज आता सगळे खायला बसलेत. असं बोलतोय कॅमेऱ्याच्या समोर, तू पण बोल. नाही चटणी आहे, घे ना, खा तू, बनवून मला दे. बनवून दे, आमदाराचा पोरगा बघा दिला. कोणी Guys, तरी आता माझ्याकडे आपण ते निघालो, माझ्याकडे. नाश्ता बिस्टा झालेला आहे आपला, खूप उडवला. आणि आता सनस्क्रीन लावतोय मित्र माझा आर्यन भाऊ. आता आपण चाललेलो आहोत. माझा मोबाईल जायचं आहे. पप्पी बघा, पप्पी. आपल्याला एक काका भेटले, त्यांना सुधागडचे तिकडे जायचं आहे, म्हणून त्यांना आपण लिफ्ट देतो. आपल्याला गायडर पण भेटले, मग किल्ल्याच्या बद्दल विचारू पण शकतो त्यांना. रस्ता काही खूप खराब आहे. नाही टाकणार, तुम्ही कापून कट करून टाका. नाही टाक. हा भाऊ आपला एकदम डेंजर आहे. ह्याचा एक एक शब्द मी कट करतो, तू घाबरू नका. काका भेटले बरे झाले, कारण त्यांना पण मदत झाली, आपल्याला पण मदत झाली. आपल्याला पण सांगतात तिथे इकडे चालाल, आपण इकडे तिकडे. काही वाटा खूप आहे उडतो आणि थोडा आपल्याला सहकार्य करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. लाईक आणि सबस्क्राईब ठोका आणि खूप जरासा सपोर्ट दाखवा, कमेंट करा. आणि व्हिडिओला थोडाफार तुमच्या मित्रमंडळांच्या फोनला मित्रांना पाठवा थोडेफार. डेंजर कोहली ब्लॉगर आहे. कोहली आगरी कोहली माणूस आहे. मी कोहली आहे, आगरी पण नाही. आणि हा माणूस मराठी आहे. 96 कोळी मराठा. हा 96 कोळी मराठा. 96 कोळी मराठा. 96 बोल बोल. 96 कोळी मराठा. हा समजला. हे कट करते. काहीच रस्ता खूप खराब आहे गाईज, खूप म्हणजे खूप. गाडी पूर्ण वातारतोय. काही 15 मिनिटाचा रस्ता आहे, पण काय आता तुम्हाला सांगू अवस्था काय झाली आमची. 3 किलोमीटरला अर्धा तास दाखवतो ना, विचार करा किती रस्ता खराब आहे हा. इथंच सोडलेलं आहे आपण. आजोबांचं गाव इकडे आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे. आजोबांना तिथंच सोडलेलं. बालवाडी. जुने दिवस आता आपले परत नाही येणार. तुम्हाला सांगतो की आपण बारीकपणे जीवन घ्यायचं, कारण की नंतर आपल्याला काम 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 पैसा कमवायसाठी मागं लागतो. काय करतोय तर सुरत ताटकर चाला परत येतो. आपण इंजिनियर सेकंड इयरला Second year का इंजिनियर भावडे इंजिनियर. त्याचं ऐकू नका, काय समजून नका घेऊ. तो पहिले लागले आपल्या बारीकपणे, आता नाही लागला आहे. तो काय बारीकपणापासून नाही. तो जाम पहिले आपण केलं तो विसरून जा, या गोष्टीला विसरून जा. आता 9 मिनिटं दाखवायला लागलं आहे. डेस्टिनेशन आलेला आहे आपला. आता आपण चाललेलो आहोत दादागडवर. दादागडवर बोलताय. अरे पण
दादा गडाकडे धन्यवाद. असं काहीच विचारून कुठं पण जायचा, कारण की ही एक मजा वेगळीच आहे माणसानं विचारायची. मला बघा तुम्ही काही येडा बनवतोय, म्हणून तुम्हाला सांगतो की विचारून माणसांना जावं आणि ती मजा वेगळीच आहे. आणि बंगला बघा तुम्ही, आपला पण बंगला असाच होणार आहे. तो पहिला बुरुज आहे, दुसरा बुरुज आहे आणि वरचा बाले किल्ला आहे. यो गाईस, अरे बोल ना यार, म्हणजे कोरल्या शिडा होत्या तिथे. काय पडले. तर गाईज आपण आता पोहोचलेलो आहोत किल्ल्याचे पायथ्याचे. आता या गावातून आपल्याला एक वाट जातोय पातळ, इथनं असं जायचं आपल्याला. घ्यायला बिलला काय घ्यायचं असं घ्या नाही तर चला. बघा तुम्ही, इथं वल्लीत नको घेऊ. आणि आपण आता 12 वाजले 12. बघा टाइम दिसतोय का? 12 वाजले 12. अरे दाखव. बस झाले ना, एक बस झाले. अजून काय? हा बस 5 मिनिट. आता वाट आहे बघा, चाललो आम्ही गावातनाच वाट आहे. डॉगेज बाय आपण गाडी चालव. कुठं आहे? येताना दाखवतो. हात दुखायला लागला असा ठेवून ठेवून. काय माझा आंब्याचा सीझन आहे. बघ आता हा उलटाच बोलतोय. सकाळी यायला पाहिजे होतं, लावलंय. पडलाय का टपरा तो खालचा? दिसला का तो? आम्ही आलो ना, पडलेला दिसतोय का? दिसत नाही रे चष्मा लावून. पावसाळ्यात पडला, पावसाळ्यात समज. दिसला मला. तो बोलत होता तेव्हा दिसला नव्हता. आता दिसला. काही तुम्हाला माणसं दिसतात. आता आपल्याला तिकडं जायचं आहे आणि आपण आता इथं चला. बेकार चाललाय ट्रॅक. थोडीशी तरी फाटली असेल, कोणाची ना कोणाची, काही सगळ्यांची फाटली. काय मला होतं चांगलं बॅग तुम्हाला बघवणार नाही. आता काही थोडासा लिंबू पाणी घेतो आपण पियाला मित्रांनो. अरे लेन्स हे लेन्स ठेवली. सूरज दादा, त्यांचा चॅनल आहे, चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, अकाउंटला फॉलो आणि इंस्टा यूट्यूबला सबस्क्राईब करा. बस लवकरात लवकर 1K होऊ दे भावाचे. हे बोल काय बोलायचंय. तर गाईस आता आपण दमलोच, सगळे जमलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज के जय, धर्मवीर संभाजी महाराज के जय, हर हर महादेव. पहिला बुरुज लागला आम्हाला वाटेत, आणि आता इथं आतमध्ये बघून जाऊया, बुरुजाला बघायला जाऊया. लावण्यासाठी दिसण्यासाठी बघा कालो किती आहे. काय
काय घाबरत नाही जाय. येऊ का नको डोकवत आहे ग मोठी. तिथून वरून काढला असतं काय नसतं वाटला. वरून पाडला काय नाही खाली एक बघ, त्याच खाली एक. नाही पाणी आहेत बघा, किती मोठे आहेत बघा. हा ना हा गाणं लावून नाही जमणार. मला दम लागला. लेग्स मारा अजून. गाईज हे बघा शकता तुम्ही काय आहे. छोटासा या चोर दरवाजा असेल ना. दरवाजा नसतो, बारका बुरुज आहे. हा मोठा बुरुज आहे. माझी तर फायनली गाईज आपण वरती आलेलो. खूप मेहनत केलेली आहे. रस्ता पण खूप चांगला आहे, पण मध्ये मध्ये थोडा ट्रॅव्हल करायला फक्त गाडीने येता येईल तेव्हा फक्त जरासा रस्ता खराब आहे. नंतर ट्रॅफिकला खूप मजा येते. जागोजागी लिंबू पाणी पण आहेत. पूर्ण जिरली येताना गाईज एवढे उत्साहित होतो ना आम्ही. पण दोन गड करू. पालीचा एक सरसगड पण करायचा होता, सुधागड पण करायचा होता. सुधागडला आता आपण आहे आणि सरसगड पण काढायचा होता, पण आमची जिरली पार जिरली. आपल्याला इथं आता तलाव भेटलेला आहे बघायला, आणि तिथं एक मंदिर आहे. आणि आता आपण इथं पाय धुवून तिथं जाणार आहोत. तोंडबिंड धुवून मंदिरात पाया पडण्यासाठी आपण जाणार आहोत. गाईज बघा पेपराला फेल झाले सगळे, आणि पेपर बोलतात खराब गेले ना. बोलू फेल झालो ना डबल तर पेपर लागते रिवाइज करायला. बघू शकताय बघा. कोणती युनिव्हर्सिटी? कुठे बसलेलास मागाशी प्रेम? इथं बसले पाय टाक. माझा टीचर वाटते त्यांना. चलो चलो गाईज चलो. सांग आता मुलांनो हॅलो. ऑलरेडी खूप आधी पण बोललेत की थोड्या तुम्हाला याच्यापर्यंतच नेणार आहे पंत सचिव वाड्यापर्यंत. तिथून रिटर्न आणणार आहे. ते एक 5 मिनिट 10-15 मिनिटात तुम्ही पोहोचून जाल. मित्रांनो आपण आता दर्शन घेतलेलं आहे. ह्या देवळात शंकराची पिंड आहे, आणि हा इथं गणपतीची मूर्ती आहे. इथं बघू शकता इथं पण तलाव आहे, पण उन्हाच्या मुलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे. गाईज आता किल्ला फिरल्यानंतर बघा सगळ्यांची हालत कशी झालेली आहे. ठीक आहे. कोणला दम लागते बघा, कोणला दम लागते. मला दम लागते. काहीच कुठल्या भल्या माणसाने काठीचा असा बांध बनवलाय बघा. तुम्ही दिसतोय तुम्हाला किती सुंदर दिसतोय. आपल्याला डायरेक्शन दाखवतोय तो ॲरो, आणि इथं एक कलरनी बनवलेला आहे चुन्यानी. तिथं आपण चालले तिथं काहीतरी आहे ते बघू आपण, आणि तुम्हाला दाखवतो. व्लॉग मध्ये बनून राहा. 2 मिनिटात दाखवतो. आता फक्त आम्ही 2 मिनिटात पोहोचू तिथे. तुम्हाला दाखवतो काय आहे काय नाही. लांबून तर मस्त मस्त दिसते. असं वाटतं पहिले तिथं काहीतरी घरबीर होतं. घरबीर गाईचं आहेत. गाईच कंकाल आहेत. कोला करून ठेवले तो ते. तर मित्रांनो आता आपण एका तटबंदी पडलेली आहे, पण मला वाटतंय तो महल आहे जिथं मीटिंग होतात. असा एक भव्य गाभार आहे. बाबा काय आहे
दरवाजा बिरवाजा आहे बघ कसला तो बघ. केळी असती तर आम्ही खाल्ली असती. आणि हा डोर आहे आणि हा तुम्ही व्ह्यू बघू शकता किती मस्त व्ह्यू येतोय. असं तुम्ही गड किल्ले करा असं मी बोलतो, कारण खूप मजा येते. एक वेगळीच मजा येते गड किल्ले करताना. एक वाईब येते म्हणजे एक एनर्जी येते. असं तुम्ही जर एक गड किल्ले केलेत तर जी मजा म्हणजे एक्साइटमेंट आतून असा आत्मविश्वास वाढतो. आता जर तुम्ही काय फोकस बिकस नसाल, आम्ही तसं पण अभ्यास करतो कधी नाही करत केला ना. हा मग तेच आपला आई बाबाचा पैसा आम्ही आता तो घालवला. एक मिनिट अथर्वच्या मम्मीचा फोन येतो. आता मित्रांनो आपण आलेलो आहोत असे ही जागा मला वाटतं राजवाडा आहे. राजवाडा म्हणजे महल आहे जिथं मीटिंग तयार होतं. आतमध्ये तुम्हाला व्हिडिओ काढले ते तुम्हाला दाखवितली. आणि हा बघू शकता तुम्ही कशी रचनी केलेली, पहिलेची रचनी आहे ही. आता तुम्ही समजून जा. आणि इथं बघा तुम्हाला सापाची मेन दिसते. सापाची मेन आहे. मला जराशी भीती वाटते समजून जा तुम्ही, कारण की त्या फटीत साप असायचा. म्हणून आपण आता इथं निघूया. किल्ला खूप चांगला आहे दगड. आणि तुम्हाला आता आतमधला व्ह्यू दाखवतो. या तुम्ही ऐक पाहिजे. तर गाईस तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू. आतमध्ये जसं सूरजने बाहेरून दाखवला तर हे तसं आतमध्ये आहे. असं वाटतं हे राजवाडा आहे. गड किल्ला खूप मोठा आहे. आम्ही थकलो चालून सुधागडची तटबंदी बघा तुम्ही कशी आहे ती. आणि गाईस हा पूर्णपणे सुधागड आहे एवढा मोठा. आणि तुम्हाला तो दाखवला ना तो माग आहे. आणि हा पुढचा अजून थोडासा तुम्हाला भाग दाखवतोय. आणि हा आता आपण तिथं जाणार आहोत. तिथं वाटतं मंदिर आहे, तो मंदिर बघू. गाईस तुम्ही बघू शकता हा दगड ना कोसळला ना पूर्ण खाली जाईल दरीत. आणि दरी बघा तुम्ही कशी आहे. मी जवळ जास्त जाईत नाही, भीती वाटते मला. पण एनर्जी पूर्ण डाऊन झालेली आहे आमची. दम कोणला लागते बघा. पांगा झालेला आहे. दम कोणला लागते बघा. दम कोणला दम लागते ह्याला आपल्याला लागते. पोरगा शिकला प्रगती झाली. पोरगा शिकला प्रगती झाली. लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता आम्ही विचारलेला त्याला दम कोणला लागते बघा. मला सिद्धिविनायक ब्लॉग मध्ये झालेला सिद्धिविनायक vlog मध्ये गाईज. दाखवलेला. आम्ही दमलेलो पूर्ण रनिंग केलेली, तर त्याच्यामुळे घाई घाईत निघाला तो सगळा. तो तुम्ही बघा. तो पण सिद्धिविनायकचा ब्लॉग माझा जरासा 1K व्ह्यू जाऊ दे जरासा, मग मला पण आनंद होईल. कारण की ब्लॉग बनवायला खूप मेहनत लागतोय. सूरज शेट ब्लॉग बनवायला खूप मेहनत लागते. एडिटिंग करा, या करा त्या करा. काही तर तलावा टाकी आहेत पाणी पियाची. आपण ते बघण्यासाठी आलोय आणि पोचलो. गाईज आपण थोडंसं पाणी पिण्यासाठी घेतो. जरासा पाणी हलव मग. डेड बॉडी आहे का. आणि निवल कच पाणी आम्ही बॉटलमध्ये घेऊन बघितला. पाणी एकदम निवल कच. आणि हे बघू शकता तुम्ही. मित्रांनो आता आपण गड उतरायला घेतलेला आहे. आणि आता उतरतो. आणि उतरल्यानंतर तुम्हाला मिळतो. आम्ही तिथंच ब्लॉग एंड करणार आहे. आणि थोडाफार नाश्ता करणार आहोत. आणि घरी जेवायला ना इन्व्हाइट केलाय मी माझ्या मित्रांना. पहिल्यांदा आलेत ते नागोडण्यात. उतरा. उतरताना काहीच वाटत नाही. चढताना थोडाफार वाटत होता, पण ट्रॅक हार्ड नसला. गाईज आता आम्ही किल्ला उतरलेलो आहोत. आणि मित्रांनो आता आपण किल्ला उतरलेलो आहोत. आणि आता पोचलेलो आहोत पायथ्याशी. आणि आता इथनं आपण जाणार आहोत घरी. गाईज खूप थकलो. आणि किल्ला तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच सांगा. आणि पालीचा बल्लाळेश्वर मंदिर पण तुम्हाला कसं वाटलं ते पण नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि व्हिडिओ या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तवशत जय हिंद जय भारत.